jungle. सांगली शीख समाजाच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावणार. गुरुद्वारा भेटीदरम्यान आमदार सुजाता गाडगे यांचे आश्वासन. शीख समाजाच्या जागेची मागणी मान्य व शीख समाजाच्या शिष्टमंडळाने दिला जाहीर पाठिंबा. सांगली येथील गुरुद्वारा शीख संत समाज येथे प्रभाग क्रमांक 10 मधील भारतीय जनता पार्टीच्या महानगरपालिकेच्या प्रचार प्रसंगी भाजपा उमेदवार जगन्नाथदादा ठोकळे, गीताताई पवार, रिद्धी पटेल महामुलकर तसेच प्रकाश मुळके हे भाजपचे उमेदवार असून त्यांच्या प्रचारासाठी सांगली येथील गुरुद्वारास भेट दिली. शीख समाजाच्या वतीने शहराच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत मोठे योगदान दिले जाते. या समाजाच्या प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासाठी प्रशासन व शासन स्तरावर पूर्ण पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन आमदार सुजाता गाडगे यांनी दिले. यावेळी त्यांनी सांगलीतील गुरुद्वारांना भेट देऊन दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते. सुरक्षा आणि स्वच्छता परिसरात CCTV कॅमेरे आणि नियमित स्वच्छतेची व्यवस्था करणे, सांस्कृतिक भवन, समाजाच्या विविध कार्यक्रमासाठी हक्काच्या जागेचा किंवा हॉलचा प्रश्न मार्गी लावणे, सांगली येथील शीख समाजाच्या वतीने सामाजिक कार्यासाठी आणि समाजाच्या विस्तारासाठी करण्यात आलेली जागेची मागणी तातडीने मान्य करू असे आश्वासन आमदार सुजाता गाडगे यांनी दिले. यावेळी शीख समाजाच्या शिष्टमंडळाने भाजपा पक्षास जाहीर पाठिंबा दिला. शीख समाज हा कष्टाळू आणि सेवाभावी समाज आहे. गुरुद्वारामार्फत राबवले जाणारे सेवा कार्य, लंगर हे मानवतेचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि त्यांच्या मागण्यासाठी मी कटिबद्ध असून त्यांनी केलेल्या मागण्याबाबत लवकरात लवकर पूर्ण करून घेतले जातील, तसेच आमदार सुजाता गाडगे यांनी यावेळी स्पष्ट केले. या प्रसंगी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे समस्त शीख समाज सांगली जिल्हा अध्यक्ष सविंदर सिंग चड्डा, उपाध्यक्ष हरप्रीत सिंग खगुरा, सेक्रेटरी हरप्रीत सिंग बाजबा, दातार सिंग जुनेजा, भूपेंद्र सिंग मदिरता, अमरजीत सिंग मदिरला, बिट्टू सिंग कैरीला, मंजित सिंग भाटिया, हैपे सिंग, जसवीर सिंग सैनी, मोहन सिंगजी अमरजिता खगुरा तसेच किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार, मकरंद मामुलकर, सूरज मामा पवार, आशुतोष कलगुडगी, शेर सिंग ढिल्लो, प्रफुल्ल ठोकळे, भाजपा पदाधिकारी, शीख समाजातील नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.